नमस्कार भावांनो आणि भावांच्या बहिणींनो, आज मी तुम्हाला पूर्ण नांदणीचा इतिहास सांगणार आहे. आणि पहिला गेलो मी काळभैरवनाथ मंदिर नांदणी इथं, आणि आता सगळं बाहेरच व्ह्यू आहे. आता आम्हाला महाराज काय 952 सालापासून काळभैरवनाथ मंदिर आहे. काळभैरवनाथ मंदिर हे फार पुरातन आहे. इथं नांदणी गावात वसलेलं आहे. काळभैरवनाथ आपण महाराष्ट्रात म्हणतो आणि काळभैरव हे इतर राज्यात म्हणतात. आणि मूळ स्थान काळभैरवनाथाचं उज्जैनला आहे. आणि नंतर महाराष्ट्रात हे प्रसिद्धी होते. काळाला मारणारा म्हणजे काळभैरवनाथ, कुठल्याही संकटावर मात करणारा म्हणजे काळभैरवनाथ. हे आता लक्ष्मी मंदिर आहे, लक्ष्मी सरस्वती मंदिर आहे. आता तुम्ही ह्याचा इतिहास तुम्ही आता थोडक्यातच ऐका, कारण विषय कसा लय मोठा आहे. लक्ष्मी मंदिर असतात, पण हे लक्ष्मी सरस्वती मंदिर हे पश्चिममुखी आहे. आणि त्यावेळेस 952 सालीच ज्यावेळी काळभैरवनाथ मंदिराची आमच्या वाड वडील पूर्वज जे असतील त्यांनी ज्यावेळी स्थापना केली, त्यावेळेस ह्या मंदिराची पण स्थापना झालेली आहे. आणि हे आपल्या बऱ्याचशाच ह्या भागात कुठं तुम्हाला भेटणार नाही की पश्चिममुखी लक्ष्मी सरस्वती मंदिर तुम्हाला कुठं भेटणार नाही. हे या मंदिराचं वैशिष्ट्य आहे. आणि तिथं साक्षात महालक्ष्मीचा वास पण झालेला आहे. कोल्हापूर महालक्ष्मी देवीचा वास. असे काळभैरवनाथाचा इतिहास होता. मग त्यानंतर गेलो मी बौद्ध विहार नांदणी येतं. मग हे सगळं जुनं बांधकाम तुम्ही बघायला की नाही, हे लई जुनं आहे. आणि आता इथलं काय पब्लिक सांगते बघा. बौद्ध विहार 56 वर्षापूर्वीच आहे. 1969 ला हे बांधलेलं बौद्ध विहार आहे. 5 पासून इथं पूर येत आहे, तरी एक ह्यातलं दगड सुद्धा किंवा माती सुद्धा किंवा काही सुद्धा कवल सुद्धा हल्लेला नाही. एवढं म्हणजे मजबूतीने आमच्या पूर्वजांनी बांधलेलं आहे. मी गेलो आमच्या इथं असलेले निषेधिका म्हणजे नांदणी मठ, हे सगळ्यात पुरातन मठ आहे. आणि तुम्ही ह्याचा बी इतिहास इतिहास काय आहे नांदणीतला निषेधीचा? नांदणीचा इतिहास म्हणजे 1857च्या शांतीसागर महाराजांच्या ज्याच्या कालकीर्तीमध्ये इथे गुंफा आहे, जुना गुंफा आहे पुरातत्वातला. 1 वर्ष चातुर्मास होऊन गेले शांतीसागर महाराजांचे, हजारो वर्षापूर्वीचा आहे. आणि ह्या आता 1988 ला पहिली पूजा आदिनाथ तीर्थंकरांची पूजा झाली, पचकल्याण पूजा. शांतीसागर महाराजांचा हा गुंफा आहे, म्हणजे त्यांचा विश्रांतीचा हे आहे. तपश्चर्याला वगैरे इथे बसत होते. 1857च्या वेळेला ते गुंफा बांधकाम झालेलं आहे. तर ह्या आसनावर यांचे म्हणजे चातुर्मासचं वगैरे लेक्चर वगैरे देत होतं, प्रवचन वगैरे ह्या दगडावर देत होतं. हे फोटो ठेवले येतं. आणि आता 1857च्या ह्याच्यात तुम्हाला ते बांधकाम वगैरे हे आता पाडी दगडाच्या पूर्वीचं आहे, हजारो वर्षापूर्वीच. शांतीसागर महाराजांचे तुम्ही गुफा बघा. ही गुफा कसा आहे बघा, हजारो वर्ष पूर्वीचं सगळं गुफा आहे. हा गुंफा श्री मुनी सिद्धसागर महाराजांचं हजारो वर्षापूर्वीच आहे. यांचं बी बरेच म्हणजे आरोग्यासाठी यांचं तपश्चर्या केलं, तर पूर्वी बाबा त्याच्यासाठी ते जनावरांच्यासाठी तर ह्या महाराजांचं गुण चांगले होते. म्हणजे लोक जनावर आजारी पडले तर महाराजांनी भेटून त्यांच्याकडनं आशीर्वाद घेऊन जनावर 100% नीट होत होते. त्यांचं बी तपश्चर्या चांगली आहे. अजूनही त्याचं म्हणजे जीवित या मूर्तीचा अभिषेक करून पेशंटना वगैरे पाणी पाजवलं तर त्याचं दंडवत केलं की मग पेशंट बरं होऊ शकते. आणि आत मंदिरात गेलो तर काय सगळीकडे मूर्ती दिसाल ती. मग ह्याचा बी जरा विषय विचारा म्हणलो. मग त्या मागे लई झाल्यात काय विषय आहे? त्याला एक ठिकाणी म्हणजे 24 लोक मागच्या बाजूला त्यांचे पादुका आहे. नंतर तीर्थंकरांची मूर्ती आहे, 23 तीर्थंकरांची मूर्ती आहे, जो वळीनं उभा केलेला आहे, स्थापना केलेला आहे. 23 तीर्थंकर मंदिर म्हणून त्यांची स्थापना आहे. 1988 ला हे सुद्धा स्थापना झालेला आहे. मोठ्या मग आम्ही त्यानंतर गेलो अजरकर वाड्यात. आता हे पण लई जुनं आहे. आणि तुम्ही सगळं पूर्ण बघू शकता. हे किती सगळं लाकडी बांधकाम त्यांनी सगळं विषय हार्ड करून ठेवले. ते पहिलाचं जे आहे ते सोनं आहे, लक्षात ठेवा. आणि आता जे बांधकाम आहे की एक 4-5 वर्षातच सगळं कोलमाडून पडायला आले. हे जुनं बांधकामचं काय नेमकं विषय काय हे आता तुम्हाला सगळं सांगतील महाराजच. आता हे आहे गादी आहे, श्री गुरु बाळासाहेब आजरेकर यांची हे आहे गादी. श्रीराम इथं नांदणीमध्ये आले, पुष्पकुमानं उतरून खाली आल्यानंतर पूर्ण नांदणी गावामध्ये फेरी केली. आणि फेरी करत असताना इथं चावडीजवळ, नांदणी चावडीजवळ हनुमंतरायाची स्थापना केली. त्या काळामध्ये हनुमंतरायाच्या आणि भैरवाची सुद्धा श्रीरामाने स्थापना केली. आणि भैरवाला आज्ञा केली श्रीरामाने की बाबा ह्या गावचं संरक्षण तू कर. म्हणून भैरवाचं मुख हे दक्षिण दिशेला आहे. रामाने आज्ञा करू ह्या गावाचं संरक्षण भैरवा करता तो, हनुमंतराय करता तो. आणि आता ह्या गावात इथं हे गाव पुण्य पवित्र आहे. आणि नंदी ग्रामवरनं परत नांदणी हे गाव परत प्रज्वलित झालं. परत पुढं ज्ञानेश्वरी स्थापना इथं झाली.
श्री गुरु बाबासाहेबांनी इथे स्थापना केली आणि इथं ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांना आज्ञा केली. किती साली स्थापना झाली म्हणला? 2005 वर्षी होऊन गेली. त्याच्या अगोदर स्थापना झाली आहे. ती नेमकी तारीख अजून मिळाली नाही आम्हाला, पण 2005 वर्षी तर पूर्ण झाली. मग ज्ञानोबारायांनी जी ज्ञानेश्वरी देवी समाधीतनं प्रगटून त्या ज्ञानेश्वरीचं इथं पूजन होत असते. श्री गुरु बाबासाहेबांना ती इथं स्थापना केली आणि श्री गुरु बाबासाहेबांनी आजरेकर फडाची स्थापना केली. इथं फार ह्या नांदणी गावचा इतिहास फार जुना आहे. या ठिकाणी भगवान श्रीराम लंकेहून अयोध्येला जात असताना ह्या ठिकाणी पंचगंगा नदीवर त्यांचं पुष्पविमान उतरलं आणि त्यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मणराय, हनुमंतराय आणि नळ, नीळ, जांबुवान, सुग्रीव हे सगळे वानर मंडळी जे मुख्य होते ते सगळे इथं गावात येऊन प्रवेश करून या ठिकाणी त्यांचं श्रीराम प्रभूचं चरणस्पर्श झालेली ठिकाण आहे. त्यामुळे ही भूमी अतिशय पवित्र आहे. म्हणून इथं श्री गुरु बाबासाहेबांची सुद्धा इथं स्थापना झाली. नांदणी ही पुरातन गाव असल्या कारणानं द्वापार युग म्हणजे श्रीरामाच्या काळात सुद्धा म्हणजे द्वापार युगाचा नांदणीचा इतिहास आहे. त्यामुळं नक्की अशी नांदणी गाव असल्याला तारीख सांगता येत नाही. द्वापार युग म्हणता येईल. हे मामाने एवढा जुना इतिहास सांगितलीत की माझ्या पायाखालची जमीन हादरली. एवढं नांदणी गाव जुना आहे हे मला पहिल्यांदाच कळालं. आणि मी त्यानंतर गेलो मारुती मंदिर इथे आणि मारुती मंदिर मधली पूर्ण आता सगळी कहाणी ऐका. या मूर्तीचं असं वैशिष्ट्य आहे, ते मूर्ती संजीवनी मूर्ती आहे. ज्या वेळेला मूर्तीचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे माहिती घेण्यासाठी आम्ही हंपीला किष्किंधला आम्ही गेलो, त्यावेळेला आम्हाला सांगितले की मूर्तीचा फोटो बघितल्यानंतर संजीवनी मूर्ती आहे, तारणारा मूर्ती, पालणारा मूर्ती आहे. आपल्यामध्ये घरा नाही. तुमच्या गावामध्ये किंवा आमच्या नांदी गावामध्ये माझी उपासना झाली नाही. पूर्ण महापूर आला त्यावेळेस सुद्धा माझी उपासना झाली नाही. आम्हाला ही बालगुमान मूर्ती आहे नांदणी गावची. त्या गावचं असं वैशिष्ट्य आहे की यामध्ये प्राचीन काळ म्हणजे प्रभू रामाच्या मूर्ती असावी असा आमचा अंदाज आहे. त्या वज्रेत करणाऱ्या कारागिराने असं सांगितलं की ही फार वर्षापूर्वीची अतिशय पुरातन मूर्ती आहे. त्यांनी त्याचा अभ्यास केला. अभ्यास केल्यानंतर त्यांनी ह्या असा विचार आमच्याकडे मांडलेला आहे. आणि एवढं बघितलं म्हटलं तर फॉलो तर कराच.